अँग्लो इंडियन्सला रिझर्वेशन बद्दलची कलम कोणती? 331 संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये 333. ठीक. नेक्स्ट हेडिंग घ्याल अमेंडमेंट्स. राज्यघटनेच्या भाग 20 कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीबद्दलच्या प्रक्रियेबद्दल चर्चा झालेली आहे. आपण सुद्धा केली आहे. आपण ही पद्धत घेत असताना साऊथ आफ्रिकेच्या कॉन्स्टिट्यूशन मधनं घेतलेली. आणि जरा या घटना दुरुस्तीचं महत्व जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ना, की घटना दुरुस्तीचं महत्व नेमकं काय. बघा, यात काहीच वाद नाही आहे की राज्यघटना हा आपल्या देशाचा सगळ्यात पवित्र दस्तावेज आहे. याच्यापेक्षा पवित्र अजून काहीच नाही आहे. पण तरीही मग हा वाद निर्माण होतो ना, की जर आपल्या देशाची राज्यघटना, आपल्या देशाचा कॉन्स्टिट्यूशन सगळ्यात पवित्र दस्तावेज आपण म्हणत असणार, तर मग त्यामध्ये बदल करण्याची गरज का पडते, किंवा त्यामध्ये मग अशी का आपण प्रक्रिया किंवा प्रोसिजर करून ठेवावी ना, की सरकार त्यामध्ये घटना दुरुस्ती करून ठेवणार. तर बघा, कसं असतं ना, की राज्यघटना कधीही कुठल्याही देशाची जेव्हा घटना निर्माण होते, म्हणजे आपल्या देशाची सुद्धा जेव्हा राज्यघटना निर्माण झाली, तर त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आपल्या देशाची ज्या प्रकारे सामाजिक परिस्थिती होती, राजकीय परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती होती, त्या सगळ्यांचा अंदाज बांधून आपण आपल्या राज्यघटनेमध्ये काही प्रोसिजर्स टाकलेल्या होत्या, काही सेक्शन्स टाकलेल्या होत्या. पण ऑफकोर्स आता जर 70-75 वर्ष होऊन गेलेली आहेत राज्यघटना लागू होऊन, तर आता त्या सेम परिस्थिती तर नसणार. सामाजिक परिस्थिती बदललेल्या आहेत, राजकीय बदललेले आहेत, आर्थिक बदललेले आहेत. तर समाज बदलत असतो, वेळ बदलत असते, आणि वेळेनुसार राज्यघटनेमध्ये सुद्धा काही ठराविक बदल करणे आवश्यक होऊन जाईल. हा जो पवित्र दस्तावेज आहे, हा नागरिकांसाठी कधीही त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या भावनेमध्ये याचं स्थान जे आहे ते सर्वोच्च असायला पाहिजे. पण जर हीच राज्यघटना त्या नागरिकांसाठी किंवा आपल्या देशाच्या भारतीय नागरिकांसाठी जर एक, त्याला म्हणू शकतो की एक जंजाळ बनून जात असेल, तर मग कठीण आहे ना. आणि बघा, जंजाळ कधी बनू शकतो ना, जर राज्यघटनेतल्या जुन्या तरतुदी आता नवीन जनरेशन मध्ये सूट होत नसतील, आणि त्यामुळे कुठे आपल्याच मूलभूत अधिकारामध्ये किंवा काही ठराविक गोष्टीमध्ये जर अडचणी येत असतील, तर त्या गोष्टी बदलवणे आवश्यक होऊन जाईल. नाही तर भारतीय नागरिकांच्या मनामध्येच आपल्या राज्यघटनेबद्दल शंका निर्माण होईल. त्यामुळेच राज्यघटनेत घटना दुरुस्तीची प्रक्रिया हे खूप महत्वाचं ठरते किंवा मौल्यवान ठरते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी याबद्दल एक खूप चांगलं आणि सुंदर एक सेंटेन्स त्यांनी म्हटलेलं होतं, की बघा, साचलेलं पाणी हे काही काळ जेव्हा एकदम सुरुवातीचा कालखंड असतो तेव्हा तो खूप सुंदर दिसतं, स्वच्छ असतं ना, नो डाऊट सुंदर दिसणार. पण पाणी साचलं आहे, जर पाणी वाहत नसेल तर साचलेल्या पाण्यामध्ये कालांतराने घाण निर्माण होईल आणि ते पाणी गढूळ असणार. त्यामुळे पाणी हे कधीही वाहत असायला पाहिजे ना, तर जेणेकरून त्यामध्ये कुठे ना कुठे ती प्युरिटी ही नेहमी राहणार. तर याच कारणाने राज्यघटनेला सुद्धा आपण एकदम असं स्तब्ध नाही ठेवू शकत, की जी एकदा राज्यघटना बनलेली ती बनलेली, आता त्यामध्ये काहीही बदल करण्याची गरज नाही. जर असं असेल किंवा असं करण्याचा प्रयत्न झाला, तर माहिती आहे का, त्या ठराविक देशामध्ये साधारणतः क्रांतीची एक प्रकारची सिच्युएशन निर्माण होते, आणि मग त्या देशामध्ये क्रांती निर्माण होऊ शकते. जसं चायनाचा सुद्धा विचार केला तर चायनामध्ये सुद्धा तुम्हाला असंच बहुतांश दिसणार, की ठीक आहे, चायनाचा इतिहास खूप जुना आहे, पण चायनामध्ये जेव्हा माओ हा नेता होता, आणि माओने जेव्हा त्यांनी एका हाती पूर्ण सत्ता घेऊन एक देशाची रचना करण्याचा प्रयत्न केला, आपण 1948 बद्दल बोलतोय, तर त्या देशाला एक स्वरूप निर्माण झालं ना 1948ला, त्याला माओची क्रांती म्हटलं जातं. पण ही माओची क्रांती पुढे खूप काळ टिकली अशातली गोष्ट नाही, म्हणजे टिकली अशातली गोष्ट नाही, टिकली. पण तरीही 1988ला मग त्यांना त्यांच्या देशामध्ये नवीन संविधानाची गरज पडलीच, आणि संविधान बदलवला गेला. बघा, पूर्णच्या पूर्ण संविधान बदलवणे ना, अशी सिच्युएशन देशामध्ये कधीही नाही यायला पाहिजे. जर त्या संविधानाच्या काही गोष्टी आपल्या सामान्य जीवनामध्ये आड येत असतील, तर त्या तरतुदी बदलवणे ठीक आहे. पण जर पूर्णच्या पूर्ण संविधान बदलवण्याची जर आपण प्रयत्न केला, तर आपण कुठे ना कुठे त्या देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये एक विचित्र क्रांती आणण्याचा प्रयत्न करतोय, जे आपल्या देशाच्या समाजासाठी किंवा आर्थिक आणि राजकीय परिस्थितीसाठी चांगलं नसेल. म्हणून भविष्यात कधीही कुठलीही अडचण जाऊ नये, जेव्हा कुठे आपल्या घटना दुरुस्तीच्या काही बाबी
जर आपल्यालाच आड येत असतील तर त्याला बदलवण्याची तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये असायला पाहिजे होती, आणि म्हणून आपण आर्टिकल 368 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया मेन्शन केली आहे. आणि जगातल्या बहुतांश देशामध्ये आपण बोललोच आहोत की ही प्रक्रिया दिसते. जसं तुम्ही अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 5 नुसार, कॅनडाचा विचार केला तर कॅनडामध्ये आर्टिकल फॉर्म नंबर 4A नुसार, ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर ऑस्ट्रेलियामध्ये आर्टिकल 128 नुसार, आणि भारताचा विचार केला तर भारताच्या आर्टिकल 368 नुसार आपल्याला घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिसते. तर हे जे काही नावं घेतली आपण देशाचे, ते थोडं म्हणजे संविधानाला घेऊन उच्च दर्जा असणारे देश आहेत, तर त्यामुळे आपण जरा बघितलं की हा त्या देशामध्ये सुद्धा अशा अशा सेक्शन्स नुसार त्यांच्या देशात घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिसते. तिकडे इंग्लंड बद्दल बोलण्याची गरज नाही आहे. इंग्लंडचा जो संविधान आहे तो काही लिखित स्वरूपाचा नाही आहे ना, तो तर अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे आणि तो फक्त गृहीत धरलेला आहे की बाबा असं होणार आणि तसं होणार. तर तिथे अशी काही सेक्शन असेल किंवा बदलण्याची अशी काही खूप गरज पडणार प्रश्नच निर्माण होत नाही. ठीक आहे. सो आपल्या देशात मात्र लिखित तरतुदी आहे की कुठल्या कलमानुसार, कुठल्या तरतुदीनुसार, कुठल्या सेक्शननुसार आपल्या राज्यघटनेमध्ये बदल केला जाऊ शकणार. आता या घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेबद्दल आधी अजून थोडंफार आपण डिस्कस करून घेऊया लॉजिकल गोष्टी. आणि यात सगळ्यात महत्वाची गोष्ट या घटना दुरुस्तीबद्दल की एक गोष्ट लक्षात घ्यावी की घटनेने स्वतः या गोष्टीला नमूद केलं आहे की कलम 368 नुसार घटना दुरुस्तीची प्रक्रिया राज्यघटनेमध्ये आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये काहीही बदल करायचा असेल तर तो अधिकार राज्यघटनेने फक्त आणि फक्त संसदेला दिलेला आहे. तो अधिकार अजून कुणाचाही नाही. कुणाचाही नाही म्हणजे ना राष्ट्रपती ऑर्डिनन्स मार्फत आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करू शकणार, ना प्रधानमंत्री किंवा कॅबिनेट त्यांच्या इच्छेनुसार, फक्त त्यांच्या इच्छेनुसार असं काही कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल करू शकणार नाही, ना देशातलं कुठलं राज्य आणि त्या राज्याचं लेजिस्लेचर हे अमेंडमेंट बद्दल काही स्टेप घेऊ शकणार किंवा पुढाकार घेऊ शकणार. सो हा अधिकार इतरत्र कुणाचाही नाही. हा अधिकार फक्त संसदेलाच दिला गेलेला आहे. आणि संसदेमध्ये सुद्धा प्रॉपर प्रक्रियेनुसार ती घटना दुरुस्ती जाणार. म्हणजे संसदेमध्ये असणारे दोन्ही गृह, लोकसभा, राज्यसभा आणि संसदेचा अभिन्न अंग म्हणजे देशाचे राष्ट्रपती, आणि या तीनही आपण अमेंडमेंट बिल म्हणणार. आणि तुम्ही म्हणजे आता संसदेला तो अधिकार दिला आहे, तर एक अजून काही गोष्टी याबद्दल आपण जर चर्चा केली तर घटना दुरुस्तीचं बिल तुम्ही कोणत्याही गृहामध्ये प्रथम आणू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही त्याला लोकसभेत आणा आधी किंवा राज्यसभेमध्ये आणा, काही प्रॉब्लेम नाहीये. मनी बिल तर आहे नाही की फक्त लोकसभेत प्रथम येणार, तो कुठल्याही गृहामध्ये येणार. दोन्ही गृहामध्ये पास झाल्यानंतर ते राष्ट्रपतीकडे जाणार. राष्ट्रपतीने संमती दिली तर घटना दुरुस्ती झाली असं मानलं जाईल. फक्त घटना दुरुस्ती करण्याकरिता विशेष बहुमताचीच गरज लागते. म्हणजे त्या दिवशी उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने आणि त्या गृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 50% + 1 बहुमताने जी प्रक्रिया होते त्याला आपण घटना दुरुस्ती म्हणतो. पुन्हा एकदा सांगतोय की घटना दुरुस्ती आपण कशाला म्हणणार, जेव्हा असं कुठलं बिल आलंय पार्लमेंटमध्ये आणि ते बिल दोन्ही गृहामध्ये उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या विशेष बहुमताने आणि त्या गृहाच्या सदस्य संख्येच्या 50% + 1 या बहुमताने पास होत असेल तर त्याला आपण घटना दुरुस्ती म्हणणार. आता डोक्यामध्ये तर हे येत असेल तर आपण तर 3 पद्धती बघितलेल्या होत्या. आणि पहिली पद्धत हे तर साध्या बहुमताची होती, म्हणजे विशेष बहुमताची नव्हती, म्हणूनच तर आपण त्याला घटना दुरुस्ती नाही म्हणत, नाही का? म्हणून त्याला घटना दुरुस्ती नाही म्हणत ना. त्याला घेऊ आपण, त्याला बोलू आपण नेमकं की काय त्या तरतुदी आहेत, 3 तरतुदी. संसदेमध्ये अशा प्रक्रियेनुसार आपण राज्यघटनेमध्ये बदल करू शकतो. सो हा जो आता ज्या मुद्द्यावर आपलं डिस्कशन सुरू आहे की बाबा पार्लमेंट अमेंडमेंट आणू शकतं, पार्लमेंट पुढाकार घेऊ शकतं, पार्लमेंट राज्यघटनेचा भाग बदलू शकतं. सो पार्लमेंटला हा अधिकार आहे आणि पार्लमेंट जे आहे ते याला घेऊन एकदम सार्वभौम आहे, म्हणजे सोव्हरेन आहे ना. म्हणजे असं त्याच्यावर कोणाचा काही दबाव नाही किंवा नथिंग. पार्लमेंटला वाटतं बिलकुल राज्यघटनेमध्ये बदल केला जाऊ शकतो, घटना दुरुस्ती केली जाऊ शकते. पण मग प्रश्न निर्माण असा होतो की जर संसदेला राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार दिला आहे तर संसद वाटेल त्या तरतुदी बदलू शकते का, अथवा संसद राज्यघटनेच्या वाटेल त्या भागामध्ये आणि कलमामध्ये बदल करू शकतो का, हा एक मोठा क्वेश्चन मार्क जो आहे इथे निर्माण होतो. कारण काही तज्ञांचं मत असं आहे, काही जे पॉलिटिकल सायन्सचे जे अभ्यासक आहेत त्यांचं मत असं आहे की संसदेला जरी अमेंडमेंट करण्याचा अधिकार असेल तरी पण संसद
राज्यघटनेच्या भाग 3 म्हणजेच मूलभूत अधिकारावर वाटेल तसे बदल करू शकत नाही. तर काही तज्ञ असे जे आपलं मत असं मांडतात की बाबा संसदेला स्वतः जे आहे ते राज्यघटनेने हा अधिकार प्रदान करून दिलेला आहे की तुम्ही अमेंडमेंट करू शकता. तर याचा अर्थ असाच निघतो की संसद राज्यघटनेच्या कोणत्याही भागामध्ये बदल करू शकते. तर हे दोन मतप्रवाह आपल्याला दिसणार आहेत एकदम वेगवेगळे. म्हणजे काहींचं मत की संसद राज्यघटनेच्या कोणत्याही भागामध्ये बदल करू शकतो, काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहे, आणि दुसरा गट जो म्हणतो की नाही, त्यांना मूलभूत अधिकारामध्ये म्हणजेच राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये बदल करण्याचा अधिकार नाही. तर बघा तज्ञ काय म्हणतात ना, यावरनं निष्कर्ष नाही निघणार आहे. मुळात मुद्दा असा आहे की राज्यघटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाचा आहे. त्यामुळे आपल्याला जरा सर्वोच्च न्यायालयामध्ये या संबंधी कधी काही केसेस गेले आहेत का, आणि गेले आहेत तर त्याला घेऊन नेमकं संसदेने काय जजमेंट दिले ते जरा बघणं आवश्यक होऊन जाईल. तर त्यानुसार आपण थोडंसं आयडिया आपल्याला येऊन जाईल, आपण थोडं निष्कर्ष काढू शकणार की संसद कितपत मूलभूत अधिकारामध्ये बदल करू शकते अथवा करू शकत नाही. त्याला जरा आपल्याला काही महत्वपूर्ण केसेसला बघणे आवश्यक होऊन जाईल. तर त्यातली पहिलं केस आपण बघणार आहोत, शंकरी प्रसाद केस. 1951 चीच गोष्ट आहे. खटल्याला आपण शंकरी प्रसाद विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या नावाने ओळखतो. आणि ही केस जाण्यामागचं कारण नेमकं काय? मुद्दा असा होता की देशाची पहिलीच घटना दुरुस्ती झालेली, आणि पहिल्याच घटना दुरुस्तीने व्हेरी फर्स्ट अमेंडमेंट ना, तुम्हाला ना हे सगळे केसेस बघत असताना एक मी थोडंसं आधी सांगून देतो, तर तुम्ही त्याला थोडं कॅच कराल की केस चालली आहे तर कोणत्या घटना दुरुस्तीला चॅलेंज केलं गेलं, एक तर त्याला धरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट की चला ठीक आहे, नो डाऊट की केसचं जजमेंट काय होतं हे तर तुम्ही बघणारच, आणि त्यानंतर मग त्या जजमेंटच्या विरोधामध्ये संसदेने काय ऍक्शन घेतलेली आहे, या 2-3 पॉइंट्सला एकदम एकदम लिंक लावून चाला, तर ह्या सगळ्या मॅटर तुम्हाला समजेल नेमकी की काय होतं. इथे तुम्हाला बघणार तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला असं समजणार, स्पष्टपणे समजणार की संसद म्हणण्यापेक्षा केंद्र सरकार आणि आपल्या देशाचं ज्युडिशरी यांच्यामध्ये नेमके किती प्रॉब्लेम्स आहेत किंवा यांच्यामध्ये कितपत आतापर्यंत समस्या निर्माण झालेल्या. 1970 किंवा 1980 आपण जर कालखंड धरला किंवा 1970चा दशक धरला आपण, म्हणजे 1980-82 पर्यंत, तर त्या कालखंडापर्यंत ना बेसिकली केंद्र आणि ज्युडिशरी मध्ये जे क्लॅशेस होते ते एकदम टॉप लेवलवर होते. ठीक आहे. आणि मुद्दा नेमका हाच होता की बॉस पॉवरफुल कोण असणार. म्हणजे हे आता असं नाही आहे की दोघांना आपली ताकद दाखवायची होती, मुद्दा तो नाही आहे. पण प्रश्न बघा काय होऊन जातं की कॉन्स्टिट्यूशन आपल्या देशाच्या संविधानाने दोन महत्वपूर्ण सोर्सेस निर्माण करून ठेवलेले आहेत. एक तर आहे सुप्रीम कोर्ट आणि दुसरा आहे संसद. कॉन्स्टिट्यूशन संसदेला हा अधिकार देते की तुम्ही कायदे करू शकता आणि तुम्ही अमेंडमेंट करू शकता, आणि सेम टाइम कॉन्स्टिट्यूशन एक महत्वपूर्ण अधिकार सुप्रीम कोर्टाला सुद्धा देते की बाबा राज्यघटनेचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुमची. तर क्लॅशेस कुठे होऊन जातात की जिथे कॉन्स्टिट्यूशन पार्लमेंटला हे अधिकार देत आहे की तुम्ही बदल करू शकता, तुम्ही कायदे आणू शकता, तुम्ही अमेंडमेंट करू शकता, आणि मग जर संसदेने असे काही अमेंडमेंट केले ज्यानुसार कॉन्स्टिट्यूशनचा मूळ भागच जरा बदलवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर मग त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टवर पडते. आणि बिलकुल मग सुप्रीम कोर्ट त्या कायद्याला रिव्ह्यू करणार किंवा त्या अमेंडमेंटला रिव्ह्यू करणार, आणि जर रिव्ह्यू करणार तर मग प्रश्न निर्माण होईल ना की संसद कायदे करू शकेल की नाही करू शकेल, संसद अमेंडमेंट करू शकेल की नाही करू शकेल. आणि त्यामुळे मग हे जे दोन बॉडीज आहेत म्हणजे पार्लमेंट आणि ज्युडिशरी सुप्रीम कोर्ट यांच्यामधले क्लॅशेस जे आहेत ना ते चव्हाट्यावर येणार आहेत. तर हे 1, 2, 3, 4 नाही रे, अरे असे कित्येक केस गेलेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, ज्या सुप्रीम कोर्टच्या केसेस बद्दल किंवा केसेस मध्ये सुप्रीम कोर्टचे जे जजमेंट होते ते मोस्ट ऑफ द टाइम, म्हणतोय मी मोस्ट ऑफ द टाइम, सरकारच्या विरोधामध्ये होते. म्हणजे असं नाही झालं की नेहमी नेहमी सरकारच्या विरोधातच, काही केसेस सरकारच्या फेवरमध्ये सुद्धा गेलेली, पण तरीही आणि रेअर असे आहेत केसेस जे सरकारच्या फेवरमध्ये चाललेले आहेत. मोस्ट ऑफ दी केसेसचे जजमेंट हे सरकारच्या विरोधातच गेले किंवा संसदेच्या कायदे करण्याच्या किंवा संसदेच्या अमेंडमेंट करण्याच्या प्रक्रियेला थोडा आळ्या घालण्यासाठी तुम्हाला ते जजमेंट जाताना दिसतील. तर त्यातलं हे आपण पहिलं जरा बघून घेऊया केस की या केसचा काय मुद्दा होता. शंकरी प्रसाद केस नेमकी गेली यासाठी कारण आपल्या देशामध्ये झालेली फर्स्ट अमेंडमेंट, पहिल्याच घटना दुरुस्तीला चॅलेंज दिलं गेलं होतं. आणि पहिल्या घटना दुरुस्तीला चॅलेंज देण्यामागचं कारण काय होतं, तर पहिल्या घटना दुरुस्तीने
जे 2 नवीन आर्टिकल्स, सब आर्टिकल्स जे ऍड केलेले होते किंवा आर्टिकल्स जे ऍड केलेले होते त्याला नेमकं घेऊन वादविवाद निर्माण झाला होता. एक होता आर्टिकल 31A आणि आर्टिकल 31B. आणि पुन्हा मजेची गोष्ट अशी दिसणार आपल्याला प्रत्येक केसेसमध्ये की साधारणतः केसेस हे संपत्तीच्या अधिकाराला घेऊन चालले आहेत. आर्टिकल 31 राईट टू प्रॉपर्टी, राईट, आणि आर्टिकल 31A आणि B त्या राईट टू प्रॉपर्टीला घेऊनच होते. बघा काय होतं की भारत सरकारला आता देश स्वतंत्र झाला, देशामध्ये ज्या काही समस्या होत्या त्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेणे त्यांच्यासाठी जरा महत्वाचं होतं. सरकार काही महत्वाचे जमीन सुधारणा कायदा आणण्याच्या प्रयत्नामध्ये होती. मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं असणार की त्या कालखंडामध्ये जे काही सिस्टम होती म्हणजे जमीनदारी सिस्टम त्या कालखंडामध्ये अस्तित्वात होतीच. आणि परिस्थिती अशी होती की असे मूठभर जमीनदार ज्यांच्याकडे ना सिरियसली ना म्हणजे हजारो एकर जमिनी पडलेल्या आहेत आणि असे लाखो करोडो मध्ये शेतकरी आहेत जे मार्जिनल फार्मर्सच्या नावाने ज्यांच्याकडे अर्धा एकर सुद्धा जमीन नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ही जी ऑलमोस्ट ही जी इनइक्वॅलिटी होती त्या इनइक्वॅलिटीला दूर करून संपत्तीचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन करणे हे ऑफकोर्स भारत सरकारचं महत्वपूर्ण कार्य होतं. म्हणजे बेसिकली डीपीएसपी सरकारला हेच तर नेमून देते ना की सर्वांना समान दर्जा अँड ऑल आणि इन्कम सोर्स सगळ्या गोष्टी ज्या आहेत. सो इथे भारत सरकार बिलकुल प्रयत्नशील असणार आहे की कशा प्रकारे संपत्तीचं प्रॉपर वितरण, डिस्ट्रीब्युशन, इक्वल डिस्ट्रीब्युशन केलं जाणार. आणि त्यासाठी काही जमीन सुधारणा कायदे करण्यासाठी आणि जमीन सुधारणेबद्दल काही महत्वपूर्ण निर्णय घेण्याकरिता आर्टिकल 31A आणि 31B राज्यघटनेमध्ये ऍड केली गेली. आणि या कलमाअंतर्गत केंद्र सरकारला हा अधिकार मिळाला की केंद्र हे नागरिकांच्या संपत्तीवर थोडाफार ताबा मिळवू शकणार. ऑफकोर्स त्यासाठी ही या कलमा होत्या. ठीक आहे. आणि म्हणून या आर्टिकलला घेऊन ऑफकोर्स आता हा मूलभूत अधिकाराचा प्रश्न निर्माण झाला की बाबा कारण की त्यावेळेस राईट टू प्रॉपर्टी हा आपला मूलभूत अधिकार होता. तर मूलभूत अधिकाराचा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून शंकरी प्रसाद यांनी टाकली केस सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं या अमेंडमेंटला घेऊन, फर्स्ट अमेंडमेंटला घेऊन. पण या केसचं जजमेंट देत असताना सुप्रीम कोर्टनी जजमेंट असं दिलं की संसद ही कायदे करण्यास अथवा अमेंडमेंट करण्यास सार्वभौम आहे, ती सोव्हरेन आहे. आणि त्यामुळे संसदेला राज्यघटनेच्या कोणत्याही भागामध्ये अमेंडमेंट करण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होतो. त्यासाठी ही जी फर्स्ट अमेंडमेंट आणि आर्टिकल 31 आणि 31B आहे हे व्हॅलिड आहे, यामध्ये इनव्हॅलिड असं काहीच नाही. सो फर्स्ट केस जजमेंटनी किंवा यांचं जे जजमेंट होतं शंकरी प्रसाद केसचं त्या जजमेंटनी क्लिअर केलं की संसदेला मूलभूत अधिकाराच्या अमुक भागामध्ये सुद्धा बदल करण्याचा अधिकार प्राप्त होतो. संसदेला सार्वभौम ठरवलं गेलं, स्पष्ट केलं गेलं की संसद आर्टिकल 368चा वापर करून राज्यघटनेच्या कोणत्याही भागामध्ये बदल आणू शकते, बदल करू शकते. बघा संसद, आपण जेव्हा सुप्रीम कोर्ट बघत होतो, सुप्रीम कोर्ट शिकत होतो आणि सुप्रीम कोर्टचे जेव्हा आपण अधिकार बघितले किंवा अधिकार क्षेत्र बघितलं तेव्हा त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आपण जे वेगवेगळे अधिकार बघितलेले ना म्हणजे त्यांचे ओरिजिनल ज्युरिडिक्शन असणार किंवा रिट काढण्याचे अधिकार असणार किंवा अपिलेट ज्युरिडिक्शन असणार, त्यामध्ये एक पॉईंट आपण बघितला होता, त्यांना स्वतःचाच निर्णय बदलवण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, हा एक आगळा वेगळा अधिकार त्यांचा की ते त्यांच्या स्वतःच्याच निर्णयाला एक वेगळी बाजू देऊ शकतात, एक वेगळं डिरेक्शन देऊ शकतात. आणि त्यामुळे ही जी सुप्रीम कोर्टची भूमिका होती शंकरी प्रसाद केसला घेऊन ती भूमिका काही अशीच कंटिन्यू नाही राहिली, त्या भूमिकेमध्ये बदल झालेला. आणि पुढे नेमकं पुन्हा एक केस येतं ज्या केसला घेऊन सुप्रीम कोर्टचं जजमेंट जे आहे ते खूप महत्वपूर्ण राहून जातं. आणि ती केस ही तर 1951 ची केस होती. दुसरी केस जी आलेली ती केस होती गोलकनाथ केस. वर्ष असणार 1967. आणि गोलकनाथ केस ही केस 17th अमेंडमेंटला चॅलेंज करणारी होती. 17व्या घटना दुरुस्तीला चॅलेंज केलं गेलं आणि 17वी घटना दुरुस्ती ही आर्टिकल 31B लाच घेऊन होती. म्हणजे पुन्हा संपत्तीचाच मुद्दा होता, त्याला थोडं अजून ताठर करण्यात आलेलं. या केसचं जजमेंट मात्र संसदेसाठी खूप मोठं डोकं ठरलेलं, कारण की या केसचं जजमेंट देत असताना खूप स्ट्रिक्ट असा काहीतरी शब्द वापरले गेले सुप्रीम कोर्टातर्फे. आणि ते असे की संसदेला जरी अमेंडमेंट करण्याचा अधिकार असलेला तरी पण संसद राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये म्हणजेच मूलभूत अधिकारामध्ये कुठल्याही प्रकारचे काहीही बदल करूच शकत नाही.
तर सरळ सरळ संसदेचे पार्ट 3 मध्ये म्हणजे मूलभूत अधिकारामध्ये अमेंडमेंट करण्याचे त्यांचे अधिकारच काढून टाकले गेले. गोलकनाथ केसनी तर देश हलून गेलेला, आणि देश हलून गेला म्हणजे हा मोठा धक्का होता. कोणासाठी? तर फक्त संसदेसाठी नाही, सर्व त्या लोकांसाठी जे कुठे ना कुठे कोणी ना कोणी जे संसदेचे समर्थक आहेत. ऑफकोर्स जे म्हणतात की नाही बाबा संसद सार्वभौम आहे. बघा कसं आहे की ऑफकोर्स जो पॉलिटिकल सायन्सचा जो अभ्यासक आहे तो वेगवेगळा अप्रोच धरतो ना. ऑफकोर्स कोणासाठी संसद ही खूप महत्वपूर्ण ठरू शकते, कारण की संसदच लोकशाहीचा महत्वपूर्ण पाया आहे. अरे जनतेने निवडून दिले गेलेले प्रतिनिधी आपण निवडून दिलतो ना, आणि ते प्रतिनिधी जाऊन जर तिथे देशाचा कारभार चालवून राहिलेले तर त्यांच्या मार्फत करण्यात आलेली अमेंडमेंट म्हणजे आपल्या मार्फत करण्यात आलेली अमेंडमेंट है ना, हा एक अँगल होऊन जातो. ठीक आहे. तर ऑफकोर्स जे हे अप्रोच घेऊन बघत होते संसदेला ते तर त्याचा विरोधच करतील की असा कसा झाला, म्हणजे संसदेचे अधिकार आपण अशी कशी काढू शकता की संसद अशी कशी राज्यघटनेच्या कुठल्या ठराविक भागामध्ये बदल करू शकत नाही. तर प्रश्न भरपूर निर्माण झाले. पण याला सॉल्व एक तर सुप्रीम कोर्ट करू शकत होती किंवा संसदच करू शकत होती, दोघांपैकी एक करू शकत होती. कारण की कसं आहे की तिकडे सुप्रीम कोर्टला यांच्या अमेंडमेंट किंवा कायद्यांवर रिव्ह्यूज आणण्याचा अधिकार आहे, तर तिकडे पुन्हा संसद त्याच रिव्ह्यूजला घेऊन अमेंडमेंट करू शकते, पुन्हा करू शकते. हे होऊ शकतं. हेच तर भांडणाची मजा आहे यांची. सुप्रीम कोर्टाने जर कोर्टाचा जर यांचा जर विचार केला तर आपल्या संसदेचा, तर त्याचमुळे हे जे गोलकनाथ केस 1967चं जे काही जजमेंट होतं त्या जजमेंटनी जे काही संसदेच्या अधिकारांना पूर्णपणे रिस्ट्रिक्ट केलेलं त्या रिस्ट्रिक्शन्सला तोडण्याकरिता फायनली पार्लमेंट करते 24th अमेंडमेंट, आणि 24th अमेंडमेंट करून 2 आर्टिकल्स नव्याने ऍड करते, 368(2) आणि 368(3). या 2 आर्टिकल्सला ऍड केलं आणि स्पष्ट केलं की मूलभूत अधिकारावर सुद्धा बदल करण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त संसदेचाच. कलम 368 नुसार करण्यात आलेल्या घटना दुरुस्तीला आर्टिकल 13च्या कोणत्याही तरतुदी लागू होऊ शकणार नाही. स्पष्ट केलाय, पुन्हा सांगतोय की आर्टिकल 368 नुसार केल्या गेलेल्या घटना दुरुस्तीला आर्टिकल 13च्या कोणत्याच तरतुदी लागू होऊ शकणार नाही. कलम 13 काय सांगते? मूलभूत अधिकारामध्ये बदल होईल किंवा मूलभूत अधिकाराचा संकोच होईल अशा प्रकारचे कोणतेच कायदे संसद करू शकत नाही असं म्हणते ना कलम 13. आणि इथे काय केलं आहे अमेंडमेंट करून? कलम 367 नुसार घटना दुरुस्ती केली तर त्याला कलम 13च्या तरतुदी लागूच होणार नाही. 13 सांगते संसद संकुचित करू शकणार नाही. अमेंडमेंट सांगते कलम 13 लागूच होऊ शकणार नाही. म्हणजे संसद अमेंडमेंट करू शकते आणि मूलभूत अधिकाराचा भाग बदलू शकते. क्लिअर आहे? सो ही अमेंडमेंट करून संसदेने स्वतःची पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला. स्पष्ट केलं की एंड ऑफ द डे बॉस संसदेला अमेंडमेंट करण्याचा अधिकार, आणि अमेंडमेंट करून संसद आपले अधिकार प्राप्त करू शकते पुन्हा. 24th अमेंडमेंट 368(2) and 3 ज्यात स्पष्ट करण्यात आलं की कलम 368 नुसार संसदेने घटना दुरुस्ती केल्यास कलम 13च्या तरतुदी त्या घटना दुरुस्तीला लागू होणार नाही. आर्टिकल 13च्या तरतुदी. कलम 13 म्हणते की संसद असे कायदे करू शकत नाही की मूलभूत अधिकाराचा संकोच होईल, रिस्ट्रिक्ट करते ना संसदेला. आणि यांनी म्हटलं की कलम 13च्या तरतुदी लागूच होणार नाही, म्हणजे हे आता अमेंडमेंट करू शकतात. ठीक आहे. मूलभूत अधिकारामध्ये आपल्या देशामध्ये झालेल्या वादग्रस्त अमेंडमेंट पैकी ही एक अमेंडमेंट वादग्रस्त ठरते, 24th अमेंडमेंट. म्हणजे 24व्या घटना दुरुस्तीने फक्त हेच नाही केलं रे, तर अजून एक महत्वपूर्ण तिने तरतूद केलेली. आता आपण घटना दुरुस्तीमध्ये बघणारच. राष्ट्रपतीला बऱ्यापैकी हँडिकॅप करण्याचं काम 24th अमेंडमेंटचं आहे. अमेंडमेंटला घेऊन, अमेंडमेंट इन द सेन्स अमेंडमेंट बिलाला घेऊन. ठीक आहे. अच्छा, 24th अमेंडमेंट ही घटना 1971. त्यानंतर मात्र अवघ्या पुढच्या 2 वर्षामध्ये एक केस अशी आलेली 1973ला एक केस अशी आलेली जी केस आणि ज्या केसचं जजमेंट आजही जिवंत आहे आणि यानंतरही हजारो वर्ष जिवंत राहणार. जोपर्यंत आपल्या देशाचं संविधान आणि हे जे मौलिक आपल्या देशाचे ज्या सगळ्या बाबी आहेत त्या उभ्या आहेत तोपर्यंत या केसचं जजमेंट हे कधीही मरू शकणार नाही, ते कधीही तुम्हाला जिवंत दिसणार आहे. केस होती केशवानंद भारती केस.
1973 केरळमध्ये असणाऱ्या एका मंदिर ट्रस्टचे मठाचे अधिपती आणि संपत्तीच्या मुद्द्यालाच घेऊन त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एक चॅलेंज केला. केशवानंद भारती यांचं निधन आत्ताच झालंय 2020 ला. ठीक आहे, 2021 ला त्यांचं निधन झालं कोविडच्या सिच्युएशन मध्ये. ठीक, तर आत्ता त्याचीच गोष्ट आहे. हा, नो डाऊट. मात्र ती केस जी गेली आहे ती 1973 ला, आणि केशवानंद भारती केसचं जजमेंट हे सुप्रीम कोर्टने खूप न्यूट्रल दिलं म्हणजे कुठे ना कुठे संसदेच्या अधिकारांना सुद्धा त्यांनी सांभाळलं आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना सुद्धा सांभाळलं. पण सांभाळत असताना बघा त्यांचं जजमेंट कसं आहे. कारण की बघा, शंकरी प्रसाद केसचं जजमेंट काय म्हणते की संसद बिलकुल अमेंडमेंट करू शकते, बिंदास करा. गोलकनाथ केस म्हणते की बिलकुल मूलभूत अधिकारावर तुम्ही नाही करू शकत. ठीक आहे, इथे ना आपल्या केशवानंद भारती केसचं जजमेंट देत असताना सुप्रीम कोर्टनी असं नाही म्हटलं की तुम्ही हे किंवा तुम्ही ते. यांनी जजमेंट बघा नेमकं काय केलंय. त्यांनी आधी तर स्पष्ट केलं की मुळात राज्यघटना हा अधिकार संसदेलाच प्रदान करते की संसद हे राज्यघटनेमध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल आणू शकते, अमेंडमेंट करू शकते. आणि जे की तुम्ही करू शकता. तुम्ही राज्यघटनेच्या कोणत्याही पार्ट मध्ये बदल करू शकता. संसदेला पूर्ण अधिकार आहे की संसद राज्यघटनेच्या कोणत्याही भागामध्ये बदल करू शकते. मग तो भाग 3 का नसो, करू शकते, प्रॉब्लेम नाही आहे. पण आपण बदल करत असताना राज्यघटनेची जी मूलभूत चौकट आहे, जो बेसिक स्ट्रक्चर आहे, त्या मूलभूत चौकटीला धक्का लावू शकत नाही. तर इथे पहिल्यांदा या केशवानंद भारती केस मध्ये एक शब्द वापरला गेला, एक टर्म यूज करण्यात येत आहे, बेसिक स्ट्रक्चर, मूलभूत चौकट. आणि मूलभूत चौकटीला धक्का लावण्याचा अधिकार संसदेला मुळीच नाही असं ते स्पष्ट करतात. आणि मग ते मूलभूत चौकटीमध्ये फंडामेंटल राईट्सला आणतात. ते म्हणतात की मूलभूत अधिकार हे राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे, त्यामुळे त्यामध्ये तुम्ही कुठल्याही वाईट इंटेन्शननी बदल करू शकत नाही. ठीक आहे, सो बेसिक स्ट्रक्चर पहिल्यांदा अशी शब्द किंवा ही जी टर्म आहे ही इथे वापरण्यात आलेली. मूलभूत चौकट. आता मूलभूत चौकट म्हणजे नेमकं काय? सुप्रीम कोर्टने काही याचं स्टेटमेंट करून ठेवलं नाही. पण मग कसं म्हणू ना आपण की काय समजायचं तरी काय, बेसिक स्ट्रक्चर काय? आतापर्यंत एवढ्यांदा केसेस गेले, त्या केसेसला घेऊन नेहमी सुप्रीम कोर्टने त्या बेसिक स्ट्रक्चरच्या बास्केटमध्ये काही ना काही टाकलं आणि म्हटलं की हा हे आहे बेसिक स्ट्रक्चर, हा हे आहे बेसिक स्ट्रक्चर, हा हे आहे बेसिक स्ट्रक्चर. सो बेसिक स्ट्रक्चर काय आहे आणि काय नाही हे ठरवण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाचं. जसं एक्झाम्पल घेऊ, इथे केशवानंद भारती केसमध्ये ते फक्त म्हणतायत की मूलभूत अधिकार हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. कालांतराने बेसिक स्ट्रक्चर मध्ये काय काय येणार, कालांतराने आपल्या सुप्रीम कोर्टच्या त्या बेसिक स्ट्रक्चरच्या त्या बास्केटमध्ये डेमोक्रेसी येऊन जाईल की तुम्ही डेमोक्रेसीला नाही हलवू शकत. जे सेक्युलरिझम आहे ते येऊन जाईल आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त बघायला गेलं तर सुप्रीम कोर्टचे जे पॉवर्स आहेत ते येऊन जाणार आहेत. ठीक आहे, अजूनही भरपूरशा गोष्टी ज्या आहेत त्यांनी हळूहळू बेसिक स्ट्रक्चर मध्ये आणल्या. असं काही एका केस मधलं हे सगळे काही जजमेंट दिले नाही ना. जसं इथे आपण फक्त मूलभूत हक्क बघितला, पुढे आपल्याला मिनर्वा मिल्स केस बघायची आहे. मिनर्वा मिल्स केस मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टच्या अधिकारांना म्हटलं की हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, आमचा रिव्ह्यू देण्याचा अधिकार आमचा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, तुम्ही हलवू नाही शकत. ठीक आहे, सो नेहमीच्या जजमेंटमध्ये त्यांनी त्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये काही ना काही ऍड केलं. आज बऱ्यापैकी लिस्ट दिसते आपल्याला की बेसिक स्ट्रक्चर ते कशाला म्हणतायत, पण त्यांनी असं काही स्टेटमेंट नाही केलं. त्यांचं सरळ मत होतं की बघा बेसिक स्ट्रक्चरला आपण अजून एका दुसऱ्या याच्यामध्ये अप्रोचनी बघू शकतो, अँगलनी बघू शकतो की संविधानकर्त्यांनी ज्या ऑब्जेक्टिव्हला समोर ठेवून संविधान तयार केला ते ऑब्जेक्टिव्ह नाही बदलले जाऊ शकत. समजून राहिलं काय म्हटलंय? जर संविधानकर्त्यांनी म्हटलंय की कलम 25, 26, 27, 28 हा सगळ्यांना समान धार्मिक अधिकार देतात, हा अधिकार सगळ्यांना आहे, एकसारखा आहे, म्हणजे देशामध्ये आपोआप सेक्युलरिझम त्या कलमांनीच तयार केलेलं होतं. पण त्यांनी ऑब्जेक्टिव्ह असे समोर ठेवलेले होते की आम्हाला सगळ्या धर्मियांना समान अधिकार द्यायचे आहेत, जे की त्यांनी दिले.
हे त्यांचे ऑब्जेक्टिव्ह होते. आणि सरकार जर त्यामध्ये बदल करू इच्छित असेल आज आणि काही विशिष्ट धर्माला जर काही जास्त महत्व देत असेल तर त्या संविधानकर्त्यांच्या मूळ ऑब्जेक्टिव्हला बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे ना, बेसिक स्ट्रक्चरचा भाग होऊन जाईल. कळतंय? सुप्रीम कोर्टने कुठल्याच जजमेंटमध्ये ना हे शब्द नाही वापरले ना जे तुम्हाला सांगतोय मी. पण तुम्ही जर मूळ काढलं, जर त्या पूर्ण बेसिक स्ट्रक्चरच्या बास्केटमध्ये बघितले की कोणकोणत्या भाग आहेत, तर ऑफकोर्स रे या सगळ्या गोष्टी एवढे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस घालवले आपण आपल्या देशाचं संविधान करण्याकरिता. एवढ्या बैठका घेतल्या 166 संविधान सभेने. कशासाठी एवढा कालावधी लागला ना? आपण काही ठरवलं होतं ना की नेमकं आपल्याला काय द्यायचं आहे, त्यांचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे. तर त्यांच्या मूळ ऑब्जेक्टिव्हला जर सरकार बदलण्याचा प्रयत्न करत असेल ते चुकीचं राहणार. आपण आपल्या नागरिकांना मूलभूत हक्क, त्यांचं जीवन सुखी संपन्न करण्यासाठी जर दिलं असेल तर त्या मूलभूत अधिकाराला चुकीच्या इंटेन्शननी जर बदलवलं जात असेल तर मग का नाही आपण तो पार्ट बेसिक स्ट्रक्चर मध्ये आणावा. तुम्ही करा ना मूलभूत अधिकारामध्ये बदल, प्रॉब्लेम नाही आहे, करा करा करा, पण तुम्ही चांगला बदल करा. कळते आहे का? आपण म्हटलं तुम्ही बदलच नाही करू शकत तर ना चांगला होईल ना वाईट होईल, गडबड होऊन जाईल ना. त्यामुळे त्याला म्हटलं काय, आपण सुप्रीम कोर्टचं जजमेंट खूप सुंदर आहे बरं का. ते असं म्हणतच नाहीये तुम्ही अमेंडमेंट करू शकता नाही करू शकता, असं नाही म्हणतात ते म्हणतात की तुम्ही बेसिक स्ट्रक्चर नाही हलवू शकत. आणि बेसिक स्ट्रक्चर नाही हलवू शकत म्हणजे कुठल्याही वाईट इंटेन्शननी तुम्ही त्यामध्ये बदल करू शकत नाही. क्लिअर? नेमकं बेसिक स्ट्रक्चर यांचं काय आहे, पण पुन्हा त्यांनी स्टेटमेंट करून ठेवलं नाही ना. त्यांनी एका ठराविक केसमध्येच बेसिक स्ट्रक्चर काय याची आहे यादी आणली आहे. हे यादी विधी देण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं नाही आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे केस आली कशा संदर्भाची, तेव्हा मग त्यांनी अमुक अमुक मुद्दा म्हटलं की हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, याला नाही बदलू शकत तुम्ही. ठीक आहे. सो वेगवेगळ्या केसेसमध्ये त्या बेसिक स्ट्रक्चरचे थोडेफार पॉईंट जे आहेत ते आपल्या बास्केटमध्ये जमा होतात. क्लिअर? सो केशवानंद भारती केस यांनी बऱ्यापैकी ना म्हणजे एकदम संसदेचे बघायला गेलं तर त्यांचे पावसला पूर्णपणे दाबूनच टाकले गेले. आता बघा इथं कसं आहे ना की संसदेला अमेंडमेंट करण्याचा अधिकार दिलाही आणि नाही दिला असंच म्हणणार ना आपण. म्हणजे करा तुम्ही अमेंडमेंट पण तुम्ही वाईट इंटेन्शननी करू शकत नाही. आणि त्यावेळेस सरकार जरा वेगळ्या सातम्या आसमानवर होती. 1973 आपण आहोत, म्हणजे जास्त काळ दूर नाही आहे. एमर्जन्सी अँड ऑल सगळ्या गोष्टी. सो परिस्थिती तशी ही देशाची किंवा सरकारची खूप विचित्र त्या कालखंडामध्ये. आणि नेमकं पुढे पुन्हा मग असं घडलंच काय आहे की संसद गप्प तर बसणार नाही. संसदेचे अधिकार मारले गेले ना, संसद गप्प बसणार नाही आहे. संसद आपले अधिकार पुन्हाहून परत घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि म्हणून त्यांनी पुढे एक अमेंडमेंट आणलीच याला घेऊन आणि आपले अधिकार जे आहेत ते पुन्हा एकदा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. अमेंडमेंट आतापर्यंतची सगळ्यात वादग्रस्त 42nd अमेंडमेंट 1976 आणि 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने 2 पुन्हा आर्टिकल्स ऍड केलेले 368(4) आणि 368(5). एका शब्दामध्ये सांगतोय काय अर्थ किंवा यांचं म्हणणं काय होतं. या आर्टिकल्सला ऍड करून संसद क्लिअर करते की संसदेने जर कोणतीही घटना दुरुस्ती केली तर त्या घटना दुरुस्तीला कोणत्याही आधारावर कोणत्याही न्यायालयामध्ये तो भाग, ती अमेंडमेंट किंवा जे काही संसदेने बदललं त्याला चॅलेंज केलंच जाऊ शकत नाही. आता जर अमेंडमेंटला सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट किंवा कोणत्याही न्यायालयात त्यांनी असं म्हटलं की कोणत्याही न्यायालयामध्ये जर चॅलेंजच केलं जाऊ शकत नाही तर यांनी तर सुप्रीम कोर्टचे रिव्ह्यूचे अधिकारच काढून टाकले. अरे रिव्ह्यू करणे म्हणजे काय, म्हणजे संसदेच्या कायद्याला बदलवले ना. आणि यांनी म्हटले की चॅलेंजच नाही शकत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या रिव्ह्यूचे अधिकार मुळात या घटना दुरुस्तीने काढून टाकले. 42वी घटना दुरुस्ती बघायला गेलं तर तसंही 42वी घटना दुरुस्ती ना ही बाबा सगळ्यात वादग्रस्त ठरते. एक क्वचितच अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टीला आपण म्हणणार की हा चला बाबा हे तरी चांगलं केलं. क्वचितच अशा आहेत. बाकी तर सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या एकदम वेगळ्या इंटेन्शनने केल्या गेल्या. तर 42वी घटना दुरुस्ती जेव्हा बघू तेव्हा आपण त्यावर अजून सविस्तर चर्चा करणार. पण इथे आतापर्यंत कधीही घडलं नाही असं काहीतरी या घटना दुरुस्तीने केलं. आणि आपल्या राज्यघटनेचा सगळ्यात महत्वपूर्ण गाभा ज्यामुळेच आपल्या राज्यघटनेला सुरक्षित आपण ठेवू शकत होतो म्हणजे सुप्रीम कोर्टचा रिव्ह्यूचा अधिकार तोच काढून टाकला गेला. तर त्यामुळे ना ते खूपच जास्त वादग्रस्त होऊन जातं. सो असं त्यांनी केलं तर पण सेम की स्थिती परिस्थिती अशीच काही कंटिन्यू राहिली नाही.
कारण 42व्या घटना दुरुस्तीला केलं गेलं 1980 ला चॅलेंज आणि केस गेली सुप्रीम कोर्टमध्ये मिनर्वा मिल केस 1980 मिनर्वा मिल केस. आणि या केसचं जजमेंट येत असताना क्लिअर आहे ना 42nd अमेंडमेंटला चॅलेंज आहे. या केसचं जजमेंट येत असताना सुप्रीम कोर्टने क्लिअर केलेलं की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार, त्यांचा द पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू, हा राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीचा खूप महत्वपूर्ण भाग आहे. आणि ज्या अर्थी 1973च्या केशवानंद भारती केसमध्येच या गोष्टी क्लिअर केल्या गेलेल्या आहेत की संसद राज्यघटनेची मूलभूत चौकट बदलू शकत नाही. त्यामुळे आपण आर्टिकल 368 4 आणि 5 हे दोन आर्टिकल्स टाकून सुप्रीम कोर्टचे जे रिव्ह्यूचे अधिकार काढून टाकले ते राज्यघटनेची मूलभूत चौकट बदलवण्याचा एक भाग होता किंवा तो एक हिस्सा होता. आणि त्यामुळे कलम 368 4 आणि 5 या दोन्हीही कलमा इनव्हॅलिड ठरतात. याला अवैध ठरवलं गेलं आणि हे अवैध ठरले म्हणजे आपोआप सुप्रीम कोर्टाला रिव्ह्यूचा अधिकार पुन्हा एकदा प्राप्त झाला. ऑलमोस्ट ही जी केस होती या केसला आपण ऑलमोस्ट बऱ्यापैकी असं म्हणू शकतो की या केसनी बऱ्यापैकी फुल स्टॉप दिलं. मग हे जे भांडण चालू होतं पार्लमेंट आणि ज्युडिशरीचं, आज बेसिक स्ट्रक्चर मध्ये नागरिकांचे स्वातंत्र्य झालं, देशाचे सार्वभौम झालं, प्रजासत्ताक देश झाला, लोकशाही झाली, धर्मनिरपेक्ष झालेलं, न्यायालयाचे स्वातंत्र्य झालं, न्यायालयाचे पुनर्विलोकनाचे अधिकार झाले, केंद्र आणि राज्य यांचे अधिकारांची वाटणी झाली, मुक्त निवडणुका झाल्या. या सगळ्या गोष्टी अजूनही लिस्ट आहे. या सगळ्या गोष्टी बेसिक स्ट्रक्चर मध्ये येतात. सगळ्या गोष्टी बेसिक स्ट्रक्चर मध्ये येतात. ठीक आहे. पण 1980 नंतर अजून एक केस आपण जरा मांडूनच घेऊया. खूप महत्वाची नाही तरी सुद्धा वामनराव केस 1981. मुळात संसदेचे अधिकार अमेंडमेंटला घेऊन त्याबद्दलच होतं ही केस. आणि या केसमध्ये सुद्धा केसचं जजमेंट देत असताना सुप्रीम कोर्टचं मत असं होतं की बाबा आम्ही जरा ना एक गोष्ट क्लिअर करतो की केशवानंद भारती केसचं जजमेंट हे सगळ्या केसेसला ऍज इट इज लागू राहते. समजलं का? केशवानंद भारती केसचं जजमेंट हे सगळ्या केसेसला ऍज इट इज लागू राहतील. आम्हाला काही वेगळे जजमेंट घेण्याची गरज नाहीये. काहीही झालं तरी संसदेने लक्षात ठेवावं बेसिक स्ट्रक्चर हलवू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे आपण म्हटलं की केशवानंद भारती केसचं जजमेंट हे कधी म्हणू शकत नाही. ठीक, ते आजीवन अमर असं एक जजमेंट आहे. 1981 वामनराव केस, केशवानंद भारती केसचं जजमेंट सगळ्या खटल्यांना लागू. एक अँटी डिफेक्शन लॉला घेऊन एक केस गेली होती 1993 ला की होतो होलोहॉन केस, जे मुक्त वातावरणामध्ये निवडणुका संबंधी होतं. तर त्यावेळेस मग सुप्रीम कोर्टने हे जजमेंट दिलं होतं की मुक्त वातावरणामध्ये निवडणुका हा मूलभूत चौकटीचा भाग आहे ना, त्याला तुम्ही काही रिस्ट्रिक्ट नाही करू शकत त्या निवडणुकीच्या प्रक्रियांना घेऊन. ठीक आहे, जे काही बदल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. ठीक आहे. सो असे भरपूरशे केसेस जातात आणि त्या केसेसनुसार नेहमी काही महत्वपूर्ण मग जजमेंट्स सुप्रीम कोर्टचे येतात. सो क्लिअर आहे हे भांडण. ठीक आहे. ओके, डन. नेक्स्ट आपण बघणार की आपल्या देशामध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धती कोणकोणत्या आहेत. लिहा टाइप्स ऑफ अमेंडमेंट. ऑनलाईन क्लिअर आहे रे म्हणालो. टाइप्स ऑफ अमेंडमेंटचा भाग आपण याच्या आधी पण बघितलेला आहे, शिकलो आहे. तो बेसिक स्ट्रक्चरवर ऍक्च्युअली येऊ शकतो कारण की तो काही कम्युनिटीजला घेऊन काही कम्युनिटीजचे अधिकार कमी करू शकतो. त्यामुळे मग त्याला ओढताळ करून ते बेसिक स्ट्रक्चर मध्ये आणू शकतात. पण ते काय होतं खूपदा की सुप्रीम कोर्टचं ते पॅनल जे बसलंय ते डिसाईड करेल नेमकं की त्यांना काय वाटते. आता त्यांनी जर अप्रोच हा धरला की नाही या कायद्यानुसार किंवा अशा कायद्यानुसार देशासाठी एक चांगलं हित जपू शकेल, तर मग कदाचित त्याला ते व्हॅलिड ठरवते, असंही होऊ शकतं. पण ऑफकोर्स ना की हा मुद्दा असा आहे की त्यामुळे जेव्हा तुम्ही सगळ्यांना इक्वल आणण्याचा प्रयत्न कराल तेव्हा
ऑफकोर्स कुणा ना कुणाचे अधिकार कमी केले जातील, मुद्दा असा होऊन जाईल. आणि मग ते अधिकार कमी होतील तर ते चॅलेंज करून सुप्रीम कोर्ट मग त्याला म्हणू शकतं बिलकुल की बाबा हा तर बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. येस, नाही मुद्दा तोच म्हणतोय ना मी की ऑफकोर्स त्या डीपीएसपीच्या त्या तरतुदीला हलवणे किंवा त्याला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मूलभूत अधिकारावर गदा येणे, ते तसाच आहे मुद्दा. आणि त्यावेळेस त्यांना बघावं लागेल, ते सुद्धा कायदे करत असताना ते बघतील की कितपत काय, जसं तुम्ही मागे सांगितलं होतं ना की त्यांनी कुठेतरी आणलं तर आहे आता युके मध्ये ना, पण त्यांनी मग तिथले जे ट्राईब्स आहेत त्यांना बाजूला केलं, तर ते तसे धंदे करणार. पण मग तेच आहे की त्याला आपण मग सिव्हिल युनिफॉर्म कोड म्हणत तरी कसं ना, जेव्हा कायदे सगळ्यांना समान नाही लागू तर मग ते कसले समान नागरी कायदा, हा एक भाग म्हणजे त्यातनं काहीतरी तडजोड करण्याचा प्रयत्न संसद करेल. कारण की जर तो मुद्दा सुप्रीम कोर्टमध्ये जाईल तर इनव्हॅलिड ठरण्याचे चान्सेस जास्त, मुद्दा असा होऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट टाइप्स ऑफ अमेंडमेंट. सो 3 टाइप्स आहेत, हे तर आपण याच्या आधी पण बघितलेलं. 3 टाइप्स बघायच्या आधी आपण जरा बिलाचे प्रकार बघून घेऊया. ऑर्डिनरी बिल, मनी बिल, फायनान्शियल बिल आणि अमेंडमेंट बिल. असेच प्रकार आहेत ना बिलाचे प्रकार, हेच प्रकार, अजून काही वेगळे प्रकार नाही. लक्षात घ्यावं की ऑर्डिनरी बिल पास करण्याकरिता सिंपल मेजॉरिटी लागते, म्हणजे त्या दिवशी गृहामध्ये उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या साध्या बहुमताने, है ना, 50%+1. त्यानंतर मनी बिलला सुद्धा सिंपल मेजॉरिटीच लागते, फायनान्शियल बिलला पास करण्याकरता सिंपल मेजॉरिटीच लागते. फक्त अमेंडमेंट बिल असं आहे जे सिंपल मेजॉरिटीने नाही होत पास, त्याला स्पेशल मेजॉरिटी मागितली जात आहे. एकच बिल असं आहे ते, ठीक आहे. बाकी तीनही बिल हे सिंपल मेजॉरिटीनीच पास होतात. फक्त अमेंडमेंट बिल त्या दिवशी उपस्थित असणाऱ्या सदस्य आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या विशेष बहुमत म्हणजे 2/3 आणि त्या गृहाच्या एकूण स्ट्रेंथच्या 50%+1. ठीक, तरी सुद्धा आपल्याला अमेंडमेंट प्रक्रियेमध्ये एक प्रक्रिया अमेंडमेंटची ही साध्या बहुमताने पास करताना दिसते, तर त्यालाच जरा घेऊन घेऊ. म्हणजे काय होऊन जातं की आपण याच्या आधी बोललोय तसं मी, आपण यावर बोललो आहोत रे बाबा की आर्टिकल 368, आर्टिकल 1, 2, 3, 4 जेव्हा आपण शिकलो होतो, आर्टिकल 4 आपण बघितली आहे. सो आर्टिकल 4 मध्ये आपण हे शिकलो होतो की बाबा कलम 2 आणि 3 मध्ये केलेली घटना दुरुस्ती कलम 368 नुसार झालेली घटना दुरुस्ती मानली जाणार नाही, असं बघितलंय. सो घटना दुरुस्ती तर झाली पण तरी त्याला घटना दुरुस्ती मानली नाही आपण. विधान परिषद निर्माण करणे किंवा विधान परिषद बरखास्त करणे घटना दुरुस्ती मानली जात नाही, ठीक आहे. किंवा नागरिकत्वाबद्दलच्या तरतुदी घटना दुरुस्त्या मानल्या जात नाही. हा मुद्दा जो आहे, घटना दुरुस्ती होऊन राज्यघटनेमध्ये बदल होऊनही त्याला घटना दुरुस्ती मानली जात नाही तर का, त्याचं उत्तर जरा शोधायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की राज्यघटना म्हणते की बाबा घटना दुरुस्तीच्या पद्धती किती, तर 2. राज्यघटना 3 पद्धती नाही म्हणत, 2च पद्धती म्हणते. तरी पण बघत असताना आपण 3 पद्धती म्हणतो. मग तीन पद्धती म्हणजे तिसरी पद्धत आपण हातची लावतो का, असं हातचं बीजचं काहीच नाही लावत. राज्यघटना 2 सांगते आणि आहे पण 2, मुद्दा तो नाही आहे. पण घटना दुरुस्ती ज्याला म्हणू शकणार त्या 2 पद्धती आहेत. पण तसं बघायला गेलं तर घटना दुरुस्ती 3 प्रकारे होऊ शकतात. आणि नेमकं कशा काय तो भाग बघू. आपण बघितलाय रे, याच्या आधी पण बघितलेला आहे. यामध्ये जर आपण टाईप 1 बघितलं घटना दुरुस्तीचं, तर त्याला आपण म्हणणार की बाबा संसदेमध्ये बिल आणलं जाईल. पहिली गोष्ट तर कुठल्याही विधिमंडळाला, राज्याला अमेंडमेंट बिल आणण्याचा अधिकार आहेच नाही, तो फक्त संसदच आणू शकते. लक्षात घ्यावं, पुन्हा एकदा बोलतोय की कोणत्याही राज्याला घटना दुरुस्तीबद्दल पुढाकार घेण्याचा अधिकार नाही. फक्त एक एक्सेप्शन दिसणार, फक्त एकच दिसणार. जेव्हा राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करण्याची गोष्ट येईल अथवा डिझॉल्व्ह करण्याची गोष्ट येईल तेव्हा पुढाकार राज्यालाच घ्यावा लागते. कोणत्याही राज्यामध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिल स्थापन करायची असेल तर त्या राज्याच्या विधानसभेमध्ये त्याबद्दलचा प्रस्ताव विशेष बहुमताने पास होणे आवश्यक. मग जाणार तो प्रस्ताव संसदेकडे. संसदेने जर त्याला साध्या बहुमताने संमती दिली तर तिथे विधान परिषद जन्माला येईल.
तरतूद अशी आहे बरं का, प्रोसिजर अशी आहे. सो इथे पुढाकार घेत आहेत राज्य, पण घटनादुरुस्ती करतायत संसद. फक्त पुढाकार घेत आहेत, फक्त पुढाकार. पण पुढाकार घेत आहेत तर घटना दुरुस्तीचे प्रस्ताव नाही म्हणून राहिले ते फक्त संसदेला कुठे ना कुठे तो प्रस्ताव देऊन राहिले की आपण घटना दुरुस्ती करावी. कळते? बाकी कोणत्याच तरतुदीला घेऊन राज्य सरकारे पुढाकार नाही घेऊ शकत. अमेरिका नाहीये. अमेरिकेमध्ये कारण की त्यांचे राज्य पुढाकार घेऊ शकतात. एक राज्य घटना दुरुस्ती नाही करू शकत, अमेंडमेंट देशाच्या म्हणतोय मी. एक राज्य नाही करू शकत, पण राज्य पुढाकार घेऊ शकतात. त्यांचे खूप किचकट तरतुदी आहेत. अमेरिकेमध्ये डोक्याला ताप आहे. अमेरिकेमध्ये घटना दुरुस्ती, रे देवा देवा देवा, किती घटना दुरुस्त झाल्या आतापर्यंत अमेरिकेमध्ये. अरे 1779 पासनं, लगभग 1781 पासनं त्यांचा देशाचं संविधान आहे. किती घटना दुरुस्त झाल्या आतापर्यंत? 21 काहीतरी, 21-22. अरे डोक्याला ताप आहे घटना दुरुस्ती करणे म्हणजे, सिरियसली डोक्याला ताप आहे. 1-2 दिवसाचं काम नसते ते, चांगलं चालते, लंब चालते. तर ते तिथे एक घटना परिषदच अरेंज करावी लागते त्यांना घटना दुरुस्ती करणं म्हटलं तर त्यामुळे तिथे घटना दुरुस्ती करणे डोक्याला ताप. आणि क्वचित घटना दुरुस्ती झाल्या आणि ज्या पण झाल्या त्या नो डाऊट. मग त्या 21 घटना दुरुस्तीबद्दल पण सांगतो. 21 झाल्या काहीतरी. त्या 21 घटना दुरुस्तीमध्ये पण आधीचे 10 ते 15 घटना दुरुस्तीनं घटना लागू झाल्यापासून 5-7 वर्षातच होऊन गेल्या. तर मग एवढ्या वर्षापासून पुढचे फक्त तुम्हाला 5-7 घटना दुरुस्ती दिसणार आहे एवढ्या वर्ष. कारण की किचकट आहे रे घटना दुरुस्ती करणे म्हणजे, तिथे खूप किचकटीचा भाग आहे. तर त्यामुळे आपल्या देशासारखं नाही उठून सुटून झाल्या 106 घटना दुरुस्त्या, 105 घटना दुरुस्त्या, असं नाही. आपल्या देशामध्ये घटना दुरुस्तीचा भाव जरा जास्त आहे. ठीक आहे. सो इथे टाईप 1चा विचार केला तर कुठलाही टाईप धरला तरी पण पार्लमेंटच पुढाकार घेणार. पार्लमेंट पुढाकार घेणार तर बाबा पार्लमेंटचे 2 हाऊसेस आहेत, लोकसभा आहे, राज्यसभा आहे आणि अभिन्न अंग देशाचा राष्ट्रपती आहे. राज्यघटनेमध्ये बदल करण्याबद्दलची जी पहिली पद्धत आहे त्या पहिल्या पद्धतीला आपण सिंपल म्हणजे साध्या बहुमताची पद्धत असं सुद्धा म्हणू शकतो. कारण या पद्धतीने घटना दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही संसदेमध्ये त्याबद्दलच्या घटना दुरुस्तीचा प्रस्ताव, घटना दुरुस्तीचं रिझोल्युशन बिल तुम्ही कुठल्याही गृहामध्ये आणा, लोकसभेत येऊ शकते, राज्यसभेत येऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही आहे. पकडून चला तुम्ही राज्यसभेमध्ये प्रथम आणलं, राज्यसभेत ते बिल साध्या बहुमताने पास होतं. साध्या बहुमताने म्हणजे त्या दिवशी उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या मेजॉरिटी फक्त म्हणजे 50% +1. इथे या प्रकारे पास झालेलं बिल मग लोकसभेमध्ये जाणार. लोकसभेमध्ये पण ते बिल साध्या बहुमताने पास होईल. दोन्ही हाऊस मध्ये साध्या बहुमताने पास झालेलं बिल जाणार प्रेसिडेंटकडे. प्रेसिडेंटनी संमती दिली तर घटना दुरुस्ती झाली असं मानलं जाणार. आता हे घटना दुरुस्तीच आहे, पण ही घटना दुरुस्ती होती साध्या बहुमताने. पण इथे फक्त आवर्जून एका गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणे ना महत्वपूर्ण ठरेल. हे ऑर्डिनरी बिलही साध्या बहुमताने पास होत होतं, घटना दुरुस्तीचं हे बिलही साध्या बहुमताने पास होत आहे. तर ऑर्डिनरी बिल आणि घटना दुरुस्तीचं टाईप 1 बिल पास करणे ही सारखीच प्रक्रिया आहे ना, सारखीच प्रक्रिया आहे. सिंपल मेजॉरिटीची प्रक्रिया आहे. ते सिंपल मेजॉरिटीची प्रक्रिया आहे म्हणून त्याला घटना दुरुस्ती हे नाव संबोधलं जात नाही. फक्त यासाठी ते साध्या बहुमताने पास होतं म्हणून त्याला घटना दुरुस्ती सारखं असं भारी नाव दिलं जात नाही. ठीक, साध्या बहुमताने पास होतं. खूपदा डोक्यामध्ये हे येतं की आता हे जे 3 टाईप्स बघणार आहोत आपण, या 3 टाईप्स पैकी कोणता टाईप घेऊन घटना दुरुस्ती करावं हे ठरवण्याचा अधिकार कुणाचा, म्हणजे हे डोक्यामध्ये येतं. तर काही ठरवण्याची काही गरज नाही आहे. राज्यघटनेमध्ये सविस्तर आहे लिहून की कोणत्या तरतुदीमध्ये कोणत्या घटना दुरुस्तीनुसार बदल होणार, स्पष्ट लिहून आहे. लिहून घ्या. पहिल्या घटना दुरुस्ती किंवा या पद्धतीनुसार कोणकोणता पार्ट किंवा कोणकोणत्या तरतुदी आपण बदलू शकतो. राज्याची निर्मिती, नवीन राज्याची निर्मिती, आर्टिकल 2 and 3, राज्याची निर्मिती, विधान परिषदेची निर्मिती अथवा डिझोल्युशन, विधान परिषदेची फॉर्मेशन, डिझोल्युशन, नागरिकत्वाबद्दलच्या तरतुदी, सुप्रीम कोर्ट हायकोर्टच्या जजेसची नंबर्स ठरवणे, त्यानंतर सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांचे पगार आणि भत्ते,
सुप्रीम कोर्टचे जजेस, हायकोर्टचे जजेस, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, अजून एकाच पॉईंट लिहून घेऊ. सगळे पॉईंट्स नाही लिहून आलो आहे, काही महत्वपूर्णच. डेलिमेशन म्हणजे लोकसभा अथवा विधानसभेची सदस्य संख्या निश्चित करणे. सदस्य संख्या निश्चित करणे हे सुद्धा साध्या फॉर्मात आलं. अमेंडमेंटचं टाईप 2. प्रोसेस 30 असेल, काही वेगळी नसेल. मेजॉरिटी फक्त बदलून जाणार, फक्त मेजॉरिटी बदलणार आहे, बाकी काहीच नाही. बिल कुठेही आणा, प्रॉब्लेम नाही आहे. लोकसभा, राज्यसभा, ज्या कुठल्या गृहामध्ये बिल आणून राहिले ना, फक्त त्या गृहामध्ये ते स्पेशल मेजॉरिटीनी पास होणे आवश्यक. आणि स्पेशल मेजॉरिटी म्हणजे सरळ सरळ त्या दिवशी उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या विशेष बहुमताने आणि त्या गृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/2+1 बहुमताने पास होणे आवश्यक. बहुमत इन द सेन्स मेजॉरिटी. ठीक आहे. स्पेशल मेजॉरिटी आणि गृहाच्या मेजॉरिटीनी दोन्ही गृहात पास झालं, प्रेसिडेंटनी संमती दिली, घटना दुरुस्ती डन. सो बेसिकली मॅक्झिमम राज्यघटनेचा भाग या पद्धतीने बदलला जातो, मॅक्झिमम. पण त्या मॅक्झिमम पैकी जे महत्वाचं आहे ते तर आपण नोट करू. दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. टाईप 2 नुसार आपण घटना दुरुस्तीमध्ये बदलाव आणायचा असल्यास, फंडामेंटल राईट्स मध्ये अमेंडमेंट करायची असेल तर टाईप 2, डीपीएसपी मध्ये अमेंडमेंट करायचं असेल टाईप 2. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे. टाईप 3 सेम आहे, प्रोसिजर सेमच चालणार. तिसऱ्या प्रकारच्या घटना दुरुस्तीमध्ये सुद्धा तुम्ही कुठल्याही गृहामध्ये बिल आणा, ते बिल विशेष बहुमताने पास होणार. सेम विशेष बहुमत ना, उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या स्पेशल आणि गृहाच्या एकूण स्ट्रेंथच्या 1/2+1. आणि दोन्ही गृहात पास झालेलं बिल मग जाणार प्रेसिडेंटकडे, नाही जाणार. दोन्ही गृहाने पास झालेलं बिल, दोन्ही गृहाने पास केलेलं बिल प्रेसिडेंटकडे न जाता ते जाणार आपल्या स्टेट लेजिस्लेचर्सकडे, राज्याच्या विधिमंडळांकडे. कारण की राज्य विधिमंडळाची संमती तिसऱ्या प्रकारच्या घटना दुरुस्तीला मिळणे आवश्यक राहील. आणि देशामध्ये असणाऱ्या एकूण विधानसभा, देशामध्ये असणाऱ्या एकूण विधानसभांच्या 1/2+1 एवढ्या विधानसभांनी जर त्याला संमती दिली तर मग बिल जाणार प्रेसिडेंटकडे, प्रेसिडेंटची संमती, घटना दुरुस्ती डन. तर इथे तोच एक एक्स्ट्रा पॉइंट ऍड होत आहे, ज्याला आपण एक रिजिड प्रोसेस म्हणणार अमेंडमेंटची, की संसदेच्या दोन्ही गृहात पास झाल्यानंतर ते बिल गेलं राज्यांच्या विधिमंडळाकडे आणि राज्य विधिमंडळांची सुद्धा संमती इथे मागितली गेलेली आहे. मागत असताना कशी, तर एकूण विधानसभेच्या अर्ध्यापेक्षा एक अधिक, म्हणजे 31 विधानसभा आहेत आज, राईट? 31 विधानसभा आहेत ना, तर 31 विधानसभांच्या ऍटलिस्ट किती विधानसभांनी संमती देणे आवश्यक, तर ऍटलिस्ट 16 विधानसभेची संमती जी आहे ते आवश्यक राहील. इथे जर एकूण विधानसभाच्या ऍटलिस्ट 16 विधानसभांनी जर संमती दिली मग राष्ट्रपतीकडे जाईल, राष्ट्रपतीची साईन म्हणजे अमेंडमेंट झालेली. क्लिअर? इथे आपल्याला राज्यांचा सहभाग दिसतोय. अजून कोणत्याही पद्धतीमध्ये टाईप 1 किंवा टाईप 2 मध्ये तुम्हाला राज्याचा सहभाग दिसत नाही. पुन्हा एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्यावी, की इथे जरी तुम्हाला राज्याचा सहभाग दिसत असलेला तरी पण राज्य प्रथम पुढाकार नाही घेऊ शकत अमेंडमेंटला करण्याकरिता. तुम्हाला संसदेमध्येच ते बिल आणावं लागेल, संसदच पुढाकार घेऊ शकते. संसदेने दोन्ही गृहात पास केल्यानंतरच ते बिल या स्टेट लेजिस्लेचरकडे जातं आणि मग इथे सुद्धा अर्ध्यापेक्षा एक अधिक एवढ्या राज्यांनी संमती दिली तर मग ते प्रेसिडेंटकडे जाणार आणि प्रेसिडेंटची संमती म्हणजे अमेंडमेंट झालेली आहे. आता इथे ना या पद्धतीनुसार अमेंडमेंट होणार कोणत्या, तर ना याला याची लिस्ट वगैरे असं लक्षात ठेवण्याची अशी वेगळी गरज नाही पडायला पाहिजे तुम्हाला. फक्त ना अंदाज बांधायचा. जिथेही फेडरलिझमचे तत्वे येत आहेत, फेडरलिझमचे तत्वे म्हणजे काय, जिथेही केंद्र आणि राज्य
या दोघांचे संबंध येऊन राहिले. म्हणजे जिथे राज्यांना विचारणे गरजेचं आहे की बाबा अमेंडमेंट करायची का, जिथे जिथे ज्या ज्या पॉइंटमध्ये राज्यांचे अधिकार अथवा राज्यांचे जे काही महत्वपूर्ण बाबी आहेत त्याला धक्का लावण्याबद्दलच्या जर त्या अमेंडमेंटमध्ये काही तरतुदी असतील तर राज्यांना विचारणे आवश्यक होऊन जाईल. आणि म्हणून आपण राज्यांना विचारतो आहे. कळते आहे का? इथे तिसऱ्या प्रकारच्या घटना दुरुस्तीमध्ये तुम्हाला स्टेटचं इन्व्हॉल्वमेंट यासाठीच दिसून आलं कारण की ती गोष्ट त्यांच्या संबंधी काहीतरी आहे. तर जिथे केंद्र आणि राज्य दोघांचे संबंध असे गुंतले आहेत ना, त्या गुंतलेल्या संबंधामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तिसऱ्या प्रकारची घटना दुरुस्ती. फक्त केंद्राच्या मर्जीने होणार का? वा रे वा, संबंध दोघांचे गुंतले आहेत तर फक्त असं कसं केंद्र डिसाईड करेल की अमेंडमेंट केली जाणार किंवा नाही केली जाणार? राज्यांना सुद्धा तर विचारणे आवश्यक ना. तर त्यामुळे तुम्हाला इथे राज्याचं इन्व्हॉल्वमेंट दिसते आहे. तर बघा कोणकोणत्या बाबींमध्ये आपण घटना दुरुस्ती करू शकतो याला घेऊन. तर टाका आधी प्रेसिडेन्शियल इलेक्शन, राष्ट्रपतीच्या निवडणुका. आपण जे पहिलाच पॉईंट टाकला आहे राष्ट्रपतीच्या निवडणुका, तर होतं ना महत्वपूर्ण ना. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभा राज्यसभेचे इलेक्टेड तसेच विधानसभेचे इलेक्टेड सुद्धा मेंबर वोट करतात ना. आणि जर त्यांना अधिकार आहे तो वोट करण्याचा, उद्या चालून अमेंडमेंट करून तो अधिकार कमी केला तर काय? बरोबर आहे. त्यामुळे आपण त्यांना विचारतोय. सो एक प्रेसिडेंट इलेक्शन झालं. त्यानंतर केंद्र राज्य सूची, यांचे जे कायदेविषयक अधिकार आहेत, या व्यतिरिक्त सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे पॉवर्स, अधिकार. आणि तिसरा पॉईंट, पुढचा पॉईंट अजून असा लिहून घ्या, जर घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये जर बदल करायचा असेल तर, म्हणजे आर्टिकल 368 मध्ये बदल करायचा असेल तर तिसऱ्या प्रकारच्या घटना दुरुस्तीचं बिल मांडावं लागेल. बघा लास्ट टाइम तिसऱ्या प्रकारच्या घटना दुरुस्तीचं बिल आपल्या संसदेमध्ये आलं होतं 2017ला. मुद्दा होता जीएसटी बिलचा. जीएसटी बिल हा थर्ड टाईप अमेंडमेंट बिल होता. आणि का होतं थोडं त्याला समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील. जीएसटी मध्ये आपण ना टोटल 17 प्रकारचे टॅक्सेस घातलेले आहेत इनडायरेक्ट. त्या 17 प्रकारच्या टॅक्सेस मध्ये 8 टॅक्सेस केंद्र सरकारचे होते आणि 8 टॅक्सेस राज्य सरकारचे होते. म्हणजे आता ते 8 टॅक्सेस केंद्राला आणि 8 टॅक्सेस उरलेले राज्याला स्वतंत्रपणे लावण्याचा अधिकार नाही आहे. तो आता अधिकार जीएसटी काउन्सिलला आहे. तर तसं जर असेल तर राज्यांना विचारावं लागेल ना बाबा तुमचे टॅक्सेस टाकायचे का त्याच्यामध्ये, बरोबर. आणि त्यामुळे मग ते जे बिल होतं ते तिसऱ्या प्रकारचं अमेंडमेंट बिल आपल्याला दिसते. क्लिअर. जवळपास काय 17 की 18 राज्यांनी त्या जीएसटी बिलाला संमती दिलेली होती जे 2017ला पास झालेलं. आपण अमेंडमेंट बद्दल काही वैशिष्ट्ये बघून घेऊया. पहिला पॉईंट जेव्हा डिस्कस करू, म्हणजे ठीक आहे आपण खूपदा डिस्कस केला आहे, नाही लिहिलं तरी चालेल. तो पहिला पॉईंट हाच की घटना दुरुस्ती बद्दल पुढाकार घेण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त आणि फक्त संसदेचाच आहे. संसदेच्या व्यतिरिक्त राज्य सरकारे याबद्दल बिलकुल पुढाकार घेऊ शकत नाही. घटना दुरुस्ती बद्दल पुढाकार घेण्याचा अधिकार फक्त पार्लमेंटचा. सेम पॉईंट. स्टेट्स पुढाकार घेऊ शकत नाही. अमेरिकेमध्ये घेऊ शकतात स्टेट्स, पण एक स्टेट नाही ना, ते प्रोसिजर जरा वेगळी चालते. तर हा भाग झाला संसदेचा पुढाकार घेण्याचा भाग. दुसरा मुद्दा, घटना दुरुस्ती जर बघा जर बिल आलेलं आणि एका गृहात पास केलं गेलं, दुसऱ्या गृहामध्ये गेलं, दुसऱ्या गृहाने जर फेटाळलं तर मग काय त्याचा आउटपुट काय निघणार. तर आपण ऑर्डिनरी बिलाच्या वेळेस बघितलं आहे की त्यावर जॉईंट सिटिंग अरेंज होऊ शकतं. आर्टिकल 108 राष्ट्रपती करतात. सो घटना दुरुस्तीच्या बिलाला घेऊन जर काही वाद असेल गृहांमध्ये तर त्यावर जॉईंट सिटिंगची काही प्रक्रिया सांगितली गेली आहे का, तर घटनेने त्याबद्दल मौन बाळगलाय. घटना शांत आहे त्याबद्दल, म्हणजे जॉईंट सिटिंग बद्दल तिथे काही त्यांनी डिस्कशन केलं नाहीये. तर याचा अर्थ साधारणतः असाच निघतो की जर घटना दुरुस्तीचं बिल आणि त्या बिलाला घेऊन जर दोन गृहामध्ये काही वाद असेल तर त्यावर जॉईंट सिटिंग अरेंज होऊ शकणार नाही. एक कारण की बिल आलेलं होतं संस्थानिकांचे तनखे, सॅलरीज ऑफ प्रिन्सली स्टेट्स
त्यांचे तनख्वाबद्दल एक बिल होतं. लोकसभेत काहीतरी पास झालं, राज्यसभेत गेलं, राज्यसभेत फेटाळलं, जॉईंट सेटिंग अरेंज झाली नव्हती. तर सरळ सरळ त्याला गृहीत धरायचं आहे की घटना दुरुस्तीच्या बिलावर जॉईंट सेटिंग अरेंज होत नाही. बघा, दोन्ही गृहांनी संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेने बिल पास केल्यानंतर ते अंतिम मान्यतेसाठी जाणार आहे राष्ट्रपतीकडे. तो राष्ट्रपतीकडे बिल गेलं असता राष्ट्रपतीची जी वेटो वगैरे आपण बघितलेले आहेत, ते वेटो वगैरे वापरण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे का, किंवा पॉकेट वेटो किंवा मग जे काही वेटोज आहेत ते वापरू शकतात का. सो हा अधिकार मूळ घटनेने राष्ट्रपतींना दिला होता की राष्ट्रपती वेटो वापरू शकतात. पण 1971 ला झालेल्या 24th अमेंडमेंटनी हा अधिकार राष्ट्रपतीकडनं काढून टाकला. राष्ट्रपतींना वेटो वापरण्याचा अधिकार नाही. राष्ट्रपतींना अमेंडमेंट बिलावर संमती द्यावीच लागते. ते त्या बिलाला संमती देण्याकरिता ना उशीर सुद्धा करू शकत नाही करू शकत. म्हणजे ना रिटर्न करू शकत, ना पॉकेट वेटो वापरू शकत, काही नाही. त्यांना साईन द्यायची आणि लवकर द्यायची आहे. क्लिअर. 24th अमेंडमेंट 1971 हा अधिकार आता काढून टाकला गेलाय प्रेसिडेंटचा. त्यांना संमती द्यावीच लागते. दुसरी महत्वाची गोष्ट, खूपदा असं वाटू शकतं आपल्याला की बॉस अमेंडमेंट बिल आहे तर हे बिल म्हणजे पब्लिक बिल राहतं का, किंवा पब्लिक बिलच राहत असेल. समजून राहिलं ना, पब्लिक बिल फक्त मंत्र्यांनी मांडलेलं बिल, असं काहीच नाही आहे. अमेंडमेंट बिल प्रायव्हेट सुद्धा राहू शकतं, बिलकुल राहू शकतं. ते बिल पब्लिक अथवा प्रायव्हेट राहू शकतं. म्हणजे ते बिल कुठला मंत्री सुद्धा मांडू शकतो, म्हणजे ऑफकोर्स ते पब्लिक बिल झालं, किंवा मग तो साधा गृहाचा कुठला मेंबर सुद्धा मांडू शकतो. पब्लिक प्रायव्हेट कोणतेही बिल राहू शकतं ते. बघा, आपण जे तिसरा प्रकार बघितला आहे घटना दुरुस्तीचा, त्या तिसऱ्या घटना दुरुस्तीच्या प्रकारामध्ये संसदेच्या दोन्ही गृहाने पास केलेलं बिल जात आहे राज्यांच्या संमतीसाठी. राज्यांच्या संमतीसाठी ते बिल गेलं असताना ना, राज्यांनी किती कालावधीच्या आत त्या बिलाला संमती द्यावी असं कुठेच काही नमूद नाही आहे. कालावधी निश्चितच नाही केला गेला की राज्याने ठराविक एवढ्या दिवसाच्या आत किंवा काही ठराविक काळाच्या आत संमती द्यावी, असा काही कालावधी निश्चित नाही, काहीच नाही. आणि जर तो कालावधी निश्चित नाही आहे तर त्यातनं असं होऊ शकतं कसं, जर राज्यांच्या विधिमंडळाने संबंधित बिल जर आणलंच नाही ना गृहामध्ये चर्चेला, तर ते बिल समाप्त होऊन जाईल कालांतराने. कालावधी निश्चित नाही आहे राज्य विधिमंडळाच्या कालावधीचा विचार केला असता. आणि पुन्हा एक लक्षात घ्या की तो जेव्हा राज्यांच्या विधिमंडळामध्ये बिल जातही, तिसऱ्या प्रकारचं घटना दुरुस्तीचं बिल आहे, त्याला संसदेमध्ये आपण विशेष बहुमताने पास करून घेतलं, ते राज्यामध्ये मात्र साध्या बहुमताने पास होते. साध्या बहुमताने पास होते राज्यामध्ये तिसऱ्या प्रकारचं बिल. जसंही आपल्या तिसऱ्या प्रकारची जी घटना दुरुस्ती आहे, म्हणजे ठीक आहे, ती नॉर्मल इन द सेन्स नॉर्मलच आहे. संसदेत विशेष बहुमताने पास करा, मग राज्यात जाणार आहे, मग राज्यामध्ये साध्या बहुमताने पहिली गोष्ट पास होत आहे. आणि त्यातल्या त्यात नेमकं कसं होत आहे ना की अर्ध्या राज्यांनी संमती दिली, अर्ध्या +1, तरी ते पास होत आहे. अमेरिकेमध्ये तसं नाही राहत. अमेरिकेमध्ये जवळपास त्यांच्या एकूण राज्याच्या 50 राज्य आहेत, त्यांच्या एकूण 50 राज्याच्या 3/4 स्टेट्सनी संमती देणे आवश्यक. 3/4 स्टेटनी जर संमती दिली तर ते बिल पास होतं. ठीक आहे. तर म्हणून म्हटलं आपण की अमेंडमेंट करण्याची प्रक्रिया ही थोडीशी ताठर आहे, थोडी नाही बरीच ताठर आहे. लास्ट पॉइंट, जगभरामध्ये आपण बघायला गेलं तर कोणत्याही देशामध्ये ना एकाच प्रकारच्या घटना दुरुस्तीची पद्धत दिसणार. एका प्रकारच्या म्हणजे काय रे बाबा, एक प्रकार म्हणजे एकतर साधी किंवा मग कठीण. ठीक आहे. आपल्या देशामध्ये 3 प्रकारची पद्धती दिसतात ना, साधही आहे, स्पेशल आहे, आणि त्या स्पेशल पेक्षाही जरा अजून थोडं कठीण आहे. बघायला गेलं तर अमेरिकेमध्ये पण 3 पद्धतीनुसार घटना दुरुस्ती होऊ शकते, पण साधं किंवा रिजिड असं नाही आहे. रिजिडच, पण ऑप्शन्स आहेत की कशा कशा प्रकारे, म्हणजे सेंट्रल पुढाकार घेऊ शकते किंवा स्टेट्स पुढाकार घेऊ शकतात, असं आहे ना तिथे. किंवा मग एक काउन्सिल असतं त्यांचं घटना दुरुस्तीचं. ठीक आहे. आपल्या अच्छा जगामध्ये एकच प्रकार आहे, आपल्या देशामध्ये 3 प्रकारच्या 3 टाईपच्या घटना दुरुस्ती. आता प्रत्यक्षामध्ये आपण आता आपल्या देशामध्ये झालेल्या काही घटना दुरुस्तीबद्दल चर्चा करून घेऊया. डिस्कस करतो, तुम्ही लिहून घ्या. आता महत्वाच्या घटना दुरुस्ती आपण बोलूया. द्या हेडिंग द्याल, महत्वाच्या घटना दुरुस्ती टाका. पहिलीच घटना दुरुस्ती
फर्स्ट अमेंडमेंट 1951. आता बघा, हे ना पहिली घटना दुरुस्ती होती म्हणून आपण बघून राहिलो आहोत, तिला मान बिन दिला जातोय, अशातला काहीच गोष्ट नाहीये. 1951 आपण ठराविकच घटना दुरुस्ती बघणार आहोत, ठराविक म्हणजे बघणार आहोत, पण सगळ्या त्या बघणार आहोत ना ज्या महत्वपूर्ण ठरतात. कारण की झाल्या तर आता म्हणते एकदम 105 घटना दुरुस्ती आहेत, एवढ्या बघण्याची गरज नाहीये. त्यातल्या ज्या महत्वपूर्ण घटना दुरुस्ती आहेत जरा ते बघण्याचा प्रयत्न करू. आणि पहिलीच घटना दुरुस्ती ही महत्वपूर्ण ठरते. बघा, देशाची राज्यघटना लागू होऊन काही ठराविकच महिने झालेले आणि पहिली घटना दुरुस्ती करण्याची वेळ सुद्धा आलेली होती. तर पहिली घटना दुरुस्ती करण्यामागचं कारण, अच्छा पहिली गोष्ट असंही नाही की काही फक्त एका दोन पॉइंट काहीतरी बदलवला जातो आहे, नाही, राज्यघटनेचा बऱ्यापैकी भाग जो आहे तो बदलवण्याचा प्रयत्न झालेला, म्हणून पहिली घटना दुरुस्ती जरा महत्वपूर्ण ठरते. पहिल्याच घटना दुरुस्तीने कलम 19 मध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आणलेले, पहिल्याच घटना दुरुस्तीने. तुमचे भाषण स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्यावर थोडेफार रिस्ट्रिक्शन्स आणले गेलेले पहिल्या घटना दुरुस्तीनुसार. आर्टिकल 19 मध्ये रिस्ट्रिक्शन्स आले. आणि मगच बघितलं आर्टिकल 31A आणि 31B पहिल्याच तर घटना दुरुस्तीत टाकले गेले होते. यालाच तर चॅलेंज केलं होतं शंकरी प्रसादने. त्यानंतर या पहिल्या घटना दुरुस्तीचं सगळ्यात जास्त महत्व, या घटना दुरुस्तीने राज्यघटनेचा 9th शेड्यूल ऍड केलेला. 8 शेड्यूल होते, 9वं शेड्यूल याच घटना दुरुस्तीने ऍड केलेलं. काय आहे 9वं शेड्यूल? कचरापेटी है ना, विविध कायद्यांची माहिती. 284 कायदे होते यामध्ये, आज 282 दिसत आहेत. ठीक आहे, बहुतांश कायदे हे जमीन सुधारणाबद्दलचेच आहेत. 9th शेड्यूल लिहून घ्या. आधी 284 कायदे होते, आज 282 कायदे आहेत. नेक्स्ट, 4th अमेंडमेंट 1955. बघा, ही घटना दुरुस्ती करण्याची गरज का पडली ना, त्याचं थोडंसं आपण बॅकग्राऊंड बघून घेऊया. 1955 सुप्रीम कोर्टमध्ये केस आली होती, बेला बॅनर्जी केस. केस संपत्तीबद्दलच होती आणि त्यावर सुप्रीम कोर्टने आपलं एक महत्वपूर्ण जजमेंट दिलं होतं. तर जजमेंट असं होतं की जर सरकारने कोणत्याही व्यक्तीची संपत्ती जर ताब्यात घेतली तर त्याला, त्या व्यक्तीला वाजवी मोबदला म्हणजे प्रॉपर कंपन्सेशन देणे आवश्यक. आणि ते कंपन्सेशन प्रॉपर आहे की नाही हा बघण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाचा असेल. ठीक आहे, सरळ सरळ मुद्दा होता की तुम्ही जर कुणाचीही संपत्ती ताब्यात घेत असाल तर ऍटलिस्ट त्याला मोबदला तर द्या तुम्ही, नीट प्रॉपर कंपन्सेशन मिळायला पाहिजे. तर तुम्ही काय मोबदला देत आहेत हे बघण्याचं काम सुप्रीम कोर्टचं असेल ना, की तो मोबदला वाजवी आहे की नाही. बस त्याच जजमेंटला घेऊन 4थी घटना दुरुस्ती करण्यात आली. संसदेचं म्हणणं असं होतं की बाबा, आम्ही जर वाजवी मोबदला द्यायला गेलो लोकांना तर आम्ही जे लोकहितासाठी जी काही पॉलिसीज आणण्याचा प्रयत्न करून राहिलो, त्या पॉलिसीला चालवण्याकरता जे काही आम्हाला खर्च लागणार ते खर्च आम्ही कसं काय ऍडजस्ट करणार. तर त्याकरिता ही 4थी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि स्पष्ट करण्यात आलं की मोबदला वाजवी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाचा नसेल, आम्ही जो देणार तो देणार. या व्यतिरिक्त या दुरुस्तीने कलम 305 मध्ये बदल केला. आर्टिकल 305 आणि कलम 305 मध्ये बदल करून राष्ट्रीयकरण करण्याचा अधिकार केंद्राचा वाढला. नॅशनलायझेशन करण्याचा अधिकार, राष्ट्रीयकरण करण्याचा अधिकार वाढला. मग पुन्हा कचरापेटीमध्ये काही कायदे टाकले गेले या घटना दुरुस्तीनुसार. वेळोवेळी टाकले गेले ना, कारण की वेळोवेळी टाकले गेले आहेत 9व्या शेड्यूल मध्ये कायदे. नंतर महत्वपूर्ण घटना दुरुस्तीपैकी एक घटना दुरुस्ती 7th अमेंडमेंट जी झाली 1956 ला. बहुतांश बाबी तुम्हाला माहित आहेत 7व्या घटना दुरुस्तीच्या. आपण वेळोवेळी टप्प्याटप्प्याने जेव्हा जेव्हा राज्यपाल शिकलो आहे, हायकोर्ट शिकलेलो आहोत, विधान परिषद शिकलो आहोत, त्यावेळेस 7व्या घटना दुरुस्तीचा उल्लेख आलेला आहे, नेहमीच आलेला आहे. मोठी घटना दुरुस्ती होती. बहुतांश राज्यघटनेच्या आर्टिकल्स मध्ये बदल करण्यात आलेला, परिशिष्टांमध्ये सुद्धा, शेड्यूल मध्ये सुद्धा बदल झालेला आहे.
बघा फाझल अली कमिशन नेमलं गेलं होतं 1953ला. फाझल अली कमिशनला भाषावार प्रांतरचना कशा प्रकारे करता येऊ शकते याबद्दल रिकमेंडेशन द्यायच्या होत्या. 1956ला मग आयोगाने आपल्या रिकमेंडेशन दिला सुद्धा, आणि त्यांच्याच रिकमेंडेशनच्या आधारावर आपल्या देशामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली. तर ते 14 राज्य 6 केंद्रशासित प्रदेश कोणते काय याला नमूद करावं लागेल घटनेमध्ये. तर त्यासाठी 7वी घटना दुरुस्ती. यासोबत राज्यघटनेच्या पहिल्या, 4थ्या आणि 7व्या परिशिष्टामध्ये हलके फुलके बदल झालेले. पहिल्या, 4थ्या, 7व्या परिशिष्टात बदल. या व्यतिरिक्त लेजिस्लेटिव्ह काउन्सिल विधान परिषद आणि विधान परिषदेची सदस्य संख्या याच घटना दुरुस्तीनुसार ठरवण्यात आलेली होती. बोला किती? कमीत कमी 40. कमीत कमी 40, जास्तीत जास्त त्या विधानसभेच्या 1/3. ही जी सदस्य संख्या आहे ती 7व्या घटना दुरुस्तीनुसारच. विधान परिषदेची सदस्य संख्या निश्चित करण्यात आली. त्यानंतर याच घटना दुरुस्तीने निश्चित केलं की 2 राज्य किंवा 2 पेक्षा अधिक राज्यासाठी एकच राज्यपाल असेल. आठवते का? हीच घटना दुरुस्ती पुन्हा अशीच एक तरतूद करून ठेवते की 2 राज्य किंवा 2 पेक्षा अधिक राज्यासाठी एकच उच्च न्यायालय असेल. हे सुद्धा तरतूद. याच घटना दुरुस्तीने लोकसभा आणि राज्यसभेची सदस्य संख्या हलवली होती. ऑफकोर्स ती वेळोवेळी हललेली ना, म्हणजे आधीपासून काही 543 नव्हती लोकसभेची, राज्यसभेची 245 नव्हती, टप्प्याटप्प्याने हलवलेली होती. त्यात या घटना दुरुस्तीनुसार सुद्धा हल्ली. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेची सदस्य संख्या ठरवली गेली म्हणजे हलवली गेली असं लिहिलं. नंतर 11th अमेंडमेंट, 11वी घटना दुरुस्ती 1961. 2 आर्टिकल्स मध्ये बदल झालेला, 66 आणि 71. 66 आणि 71 या 2 कलमामध्ये बदल होता. आणि घटना दुरुस्ती बघा उपराष्ट्रपती बद्दल आहे. आपण बोललो आहोत उपराष्ट्रपती शिकत असताना की मूळ घटनेने उपराष्ट्रपतीची निवडणूक पद्धत निश्चित केली नव्हती. संयुक्त बैठक व्हायची आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये तो निवडला जायचा. ऍक्च्युली उपराष्ट्रपतीची निवडणूक पद्धत या घटना दुरुस्तीने ठरवलं. 11th अमेंडमेंट, उपराष्ट्रपतीची निवडणूक पद्धत ठरवली गेली. आणि टाका नेक्स्ट 15वी घटना दुरुस्ती 1964. 15th अमेंडमेंट 1960. काय सांगितलं? 4. बघा मॅक्झिमम तरतुदी ना या न्यायालयीन बाबतीच्या होत्या किंवा उच्च न्यायालयासाठीच होत्या असं आपण म्हणू शकतो. त्याला दुसऱ्या शब्दामध्ये आपण असं लक्षात ठेवूनच घ्या की हायकोर्टच्या तरतुदीमध्ये बदल करणारी घटना दुरुस्ती 15वी घटना दुरुस्ती. मूळ घटनेमध्ये हायकोर्टच्या न्यायाधीशांचं रिटायर्ड एज 60 ठेवलं गेलं होतं. तर 60 वरनं 62 या घटना दुरुस्तीने केला. निवृत्ती वय 60 वरनं 62. बघा मूळ घटनेमध्ये हायकोर्टमध्ये रिटायर्ड जजेस अपॉइंट करण्याची तरतूद नव्हती. तो अधिकार या घटना दुरुस्तीनुसार मिळाला. उच्च न्यायालयामध्ये निवृत्त न्यायाधीश नेमण्याची तरतूद. बघा मूळ घटना उच्च न्यायालयाला आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर रीट काढण्याचा अधिकार देत नव्हती. आपल्या प्रदेशाच्या अधिकार क्षेत्राबाहेर हायकोर्टला रीट काढण्याचा अधिकार या घटना दुरुस्तीनुसार काढू शकतात ना हायकोर्ट रीट अधिकार क्षेत्राबाहेर. त्यानंतर अजून एक हलकी फुलकी तरतूद होती की जर न्यायाधीशाचं ट्रान्सफर एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात झालं तर त्या ट्रान्सफर बद्दल त्याला अलाउन्सेस देण्याचे अधिकार किंवा अलाउन्सेस देण्याबद्दलची तरतूद. एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदली झाली असल्यास त्याला त्या संबंधी भत्ता देण्याची व्यवस्था. नेक्स्ट आहे का 17वी घटना दुरुस्ती 17th अमेंडमेंट 1964. आर्टिकल 31 लाच घेऊन होतं. आर्टिकल 31A ही जी आर्टिकल होती 1964. आर्टिकल 31A
मधील तरतुदीनं अजून म्हणजे स्ट्रिक्ट करण्यात आलेल्या, याला आपण म्हणू शकतो की कलम 31A चा व्यापक अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला. याच तर 17व्या अमेंडमेंटला मग चॅलेंज केलेलं होतं गोलकनाथनी. संपत्तीबद्दलचे अधिकार सरकारने स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला अजून 31A नुसार. आणि पुन्हा मग 9th शेड्यूल मध्ये काही तरतुदी टाकल्या, कायदे टाकले. 24th अमेंडमेंट 1971, 24वी घटना दुरुस्ती 1971. आत्ताच बघितलं, आताच शिकलो आहे. 2 तरतुदी बघितल्या ना 24व्या घटना दुरुस्तीच्या. आपण एक आर्टिकल 368(2) आणि 3 टाकली होती आणि म्हटलं होतं की 13व्या कलमाच्या कोणत्याच तरतुदी घटना दुरुस्तीला लागू होणार नाही. गोलकनाथ केसच्या वेळेस नाही शिकलो आपण. 368(2) आणि 3 टाकलं. आणि अजून एक महत्वपूर्ण काम केलं इंदिरा गांधी सरकारने. ते 68(2) टाकली. आणि दुसरी गोष्ट, राष्ट्रपतीचा वेटो काढला. 20th अमेंडमेंट